संकट नाहीसं होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. असं हे आजच्या एकादशीचं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीचे वारकरी ते मोक्षाचे अधिकारी. पंढरीची वारी केली तर मोक्ष मिळतो. म्हणजेच लक्ष 84च्या फेरीची सुटका होते. म्हणजे जन्म मरणातून आपली फेरी चुकते. म्हणून पंढरीची वारी करावी. विठ्ठल विठ्ठल. बघा, शास्त्रामध्ये पुरावे आहेत. पुराव्याशिवाय बोलू नये माणसाला. रामायणात पुरावा आहे. ज्या वेळेला वशिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला सांगितलं की तुला पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा लागेल. आणि बघा, विभांडक नावाचे ऋषी होते. त्यांचा मुलगा होता शृंगी. त्याला यज्ञासाठी बोलावं लागेल. त्याच्या हस्ते यज्ञ करावं लागेल. काही हरकत नाही. कैकेयी आणि म्हणायला लागल्या दशरथ राजांना की आपण राजे आहात, मेन्यात बसा, पालखीत बसा, घोडदळ पायदळ सैन्य न्या. पण ऋषी म्हणायला लागली नाही, काही मागायचं असतं ना तर पायी जावं. पायी जाण्यामुळे माणसाला दीन अवस्था प्राप्त होते. अहंकार नाहीसा होते. बघा, भगवंताला सुद्धा 3 पावलं भूमी मागायची होती. वामन अवतारामध्ये भगवंत पायी गेले ना. म्हणून पायी जाण्यामुळे अहंकार नाहीसा होते. म्हणून पंढरीची वारी करावी. विठ्ठल. बरं, एकटे तुकाराम महाराजच नाही, आपण किती कीर्तन ऐकतो, किती संतांचे प्रमाण आहेत, किती सगळं महाराष्ट्रातले संत सांगतात की पंढरीची वारी करा. पंढरीच्या पांडुरंगाचंच महत्व सांगतात. आता दुसरे दैवत नाही काय, पण पंढरीचे का तुम्ही नामदेव महाराज, एकनाथ चंद्रब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, निळूवाराय, सावतूवाराय, सेना महाराज सगळे पांडुरंगाचंच सांगतात जास्त करून. का तुम्ही कारण काय? त्याचं उत्तर तुकाराम महाराज सांगतात की उदंड पाहिले, उदंड केले, उदंड वहिले क्षेत्र महिमे, ऐसे चंद्रभागा हे काय कुठे नाही. चंद्रभागा बघा, चंद्रभागेला एवढं महत्व की सकळही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. बघा, चंद्रभागेचं जर नुसतं डोळ्यानं दर्शन घेतलं तर सगळ्या तीर्थाचं दर्शन घडते.
आणि तिच्यात जर आंघोळ केली तर सगळं पाप नाहीच होते, धुवून निघते. आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून पंढरीची वारी करा. विठ्ठल विठ्ठल. पण तिथे गेल्यावर काय करा, मनात जे घरचा संसार आहे ना ते मन संसारातलं काढून टाका तिथे गेल्यावर. कारण बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या संसाररूपी सरोवरामध्ये, या संसाररूपी सागरामध्ये या विषयरूपी लाटा असतात. त्याच्यामध्ये हे मन जर अडकलं ना तर काय होते माहितीये काय, जशी काठणी आपल्या जाळीनं लाळ विणते आणि त्यात अडकून पडते, तशी माणूस त्या संसाराच्या बंधनात, अर्थात त्या संसाराच्या सागरातल्या विषयरूपी लाटांच्या प्रवाहामध्ये फिरून 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 84च्या फेऱ्या खात बसतो. विठ्ठल आणि हेच मनरूपी मोर ज्यावेळेस भगवंताच्या भक्तीरूपी बागेमध्ये पिसारा फुलवून नाचते ना, त्यावेळेस भगवंत कर्माचे बंधन तोडून टाकतो आणि मोक्षाची प्राप्ती करून देतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत म्हणतात की माणसाने काय करावं, संसारात मन ठेवू नये, भगवंताचं नित्य स्मरण करावं. वेळोवेळा बघा, भगवंत म्हणतात की मन मनाभो मद्भक्त मध्याजीवन नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तवैव मत्मानं मत परायण. अर्थात हे मन मला अर्पण कर. बघा 9व्या अध्यायातली 34वी ओळ. आणि असं किंवा 12व्या अध्यायात 7व्या श्लोकात तेच सांगतात गीतेच्या की तेषां समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नदीकात पाहता मय्या वेशित चेतसा. अर्थात जो या संसारूपी सागरामध्ये माझं नाम घेतो या मृत्यू लोकांमध्ये त्याचा मी निश्चितच उद्धार केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल माऊलींनी ज्ञानेश्वरीत सुद्धा याचा अर्थ सांगितला की भगवंत म्हणतात जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण याला गिरी शरणा शरण्य मिठी एकू. विठ्ठल म्हणून माणसाने काय करावं की
भगवंताला काही मागू नये. आता आपल्या या भारतातच पाहतो मी किती तीर्थक्षेत्र आहे, किती आहे, भरपूर आहे. पण कोणी एवढी पायदल वारी करते काय? यावर्षी 20 लाख आहे ना संतोषला, 20 लाख लोक वारकरी होते म्हणतात. बघा, इतर देवतांची उपासना केली तर ते ऐहिक सुखाची प्राप्ती म्हणजे जे आपलं नाशिवंत आहे, जे आपल्या देहाच्या उपयोगाचं आहे ते सुख देते प्राप्ती करून ते देवता. पण हा पांडुरंग परमात्मा असा आहे की हा अविनाशी आत्मसुखाची प्राप्ती करून देतो. विठ्ठल म्हणून देवाने आपल्याला भरपूर दिलं, त्याला मागू नये. बघा, देवाने सुंदर शरीर दिलं, 2 हात दिलं, बोलायला मुख दिलं, ऐकायला कान दिले, पाय दिले, चालायला. म्हणून आपलं मन आणि हे शरीर त्याला अर्पण करावं आणि त्याच्या सेवेचं ऋण फेडण्यासाठी त्याला म्हणावं, कशासाठी? भजनासाठी दिला. पण आपण त्याचं महत्वच काढलं नाही. आपण सगळा वेळ संसारातच घालवतो. तुम्हाला नाही म्हणत बरं बाप्पा, मला तर खूप आनंद वाटला, आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या महिला आणि रांधून मध्ये जातात 50 जणी, बापरे बाप. तर ते तिकडची गोष्ट आमच्या गावाकडची. बघा, सांगितली नंतर, पण पुढच्या चरणात, कारण तुम्ही मनसान 10 वाजून गेले, 4 चरणाचा अभंग राहिले, एकच चरण सोडवलं. मगाशी नाही सुद्धा गेली होती. विठ्ठल म्हणून या देहाचा सदुपयोग कसा होतो की त्याच्या भजनासाठी